हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या ठिकाणी डबेवाला भवन या ठिकाणी डबेवाला एक्सपिरियन्स सेंटर च्या भूमिपूजनासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं ते विधान परिषदेतील आमदार माझे मित्र श्रीकांत भारतीयजी, लोकप्रिय नगरसेविका सपनाताई म्हात्रे, या ठिकाणी ज्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं ते सोपान काका, उल्हासजी, रामदासजी आणि सर्व आमचे डबेवाले बंधू, त्यांचे परिवार, सर्व भगिनी, उपस्थित मित्रांनो, श्रीकांतजी, मी असं म्हणेन की इथे पोचायला मला उशीरच झाला। म्हणजे आज मी जराही वेळेवर आलो असलो कार्यक्रमाच्या वेळेवर तरी मला असं वाटतं की मी 10-15 वर्ष उशिरा या ठिकाणी आलोय। मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल इतके वर्षाची माहिती असून आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये आमच्या डबेवाल्यांच्या या संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीला त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टाचे पैसे मदत म्हणून त्या ठिकाणी दिले, पण तरी देखील जो निकटचा संबंध यायला हवा होता तो योग काही येऊ शकला नाही। पण मी श्रीकांतजी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुमच्यामुळे आज हा योग या ठिकाणी आला आणि आमच्या डबेवाला भवनमध्ये आमच्या सगळ्या डबेवाल्यांच्या सोबत आज मला या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहता आलं। खरं म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जर तुमच्यासारख्या कोणी हा प्रश्न उपस्थित केला असता तर कदाचित आतापर्यंत काही घरं तरी आपण बनवून टाकली असते। पण इंग्रजीत असं म्हणतात, नेव्हर इज अ लॉंग टाइम, उशीर कधीच होत नसतो। त्यामुळे तुम्ही आमदार झालात, तुम्ही आमच्या डबेवाला बंधूंची व्यथा समजून घेतलीत, तुम्ही सभागृहामध्ये ती मांडलीत आणि त्यामुळे मला त्याच्यावर उत्तर देता आलं आणि हा प्रश्न समजून घेता आला। आणि आज निश्चितपणे सोपान काकांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की आमच्या जे डबेवाले आमचे सगळे बंधू आहेत यांच्या निवासाची व्यवस्था झाली पाहिजे, तर आज पहिल्यांदा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आता त्याच्या पाठीमागे आम्ही लागलो आहोत आणि हा संकल्प छत्रपती शिवरायांच्या आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण करू। खरं म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं वैभव आहे, काही लोक असं म्हणतात की आता वरळी बांद्रा सीलिंग झाली ते मुंबईचं वैभव आहे, काही लोक म्हणतात की जुनी आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची बिल्डिंग, जुनं विटी स्टेशन हे मुंबईचं वैभव आहे। कुठली इमारत ही मला असं वाटतं की एखाद्या समाजाचं वैभव असू शकत नाही। समाजाचं वैभव ही जी जिवंत मंडळी असतात ती समाजाची वैभव असतात आणि मुंबईचा वैभव काय तर मुंबईचे डबेवाले हे मुंबईचं वैभव आहे। 130 वर्ष ही परंपरा चालवायची, कुठल्याही तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही। तुम्ही कम्प्युटरपेक्षा हुशार लोक आहात,
कम्प्युटरचं कोडिंग हे तर फार उशिरा आलं, पण डबेवाल्यांनी आपलं कोडिंग असं तयार केलं की मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये डबे जमा करून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवताना एकही दिवस, एकही क्षण, एकही चूक होत नाही, इतकं अचूक आणि बिनचूक काम हे तुम्ही या ठिकाणी करता. आणि म्हणूनच जगातल्या अनेक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशननी मुंबईचे डबेवाले कशा प्रकारे काम करतात हे समजून घेतलं आणि तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज पर्यंत देखील पोहोचलात आणि जगातले मोठे मोठे नेते हे ज्यावेळेस भारतात आले, मुंबईमध्ये आले, त्यावेळेस त्यांना कुतूहल होतं की सर्वसामान्य दिसणारे डबेवाले हे एवढं असामान्य कार्य करतात कसं. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जो आमचा महाराष्ट्र धर्म आहे तो महाराष्ट्र धर्म हाच आहे की अतिशय सामान्य मावळ्यांनी स्वराज्याचं असामान्य कार्य पूर्ण केलं ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी त्यांना साद घातली आणि देव, देश आणि धर्माची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आणि हा महाराष्ट्र धर्म सर्व आक्रमणांमध्ये जिवंत राहिला तो केवळ भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन आमचा वारकरी संप्रदाय कितीही आपत्ती येऊ, आंधी येऊ, तुफान येऊ, कुठल्याही प्रकारचं आक्रमण हो, पण कधीही वारी चुकली नाही. अशा प्रकारचा जो आमचा वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामुळेच महाराष्ट्र धर्म, स्वधर्म आणि आमचा हिंदुस्थान आज खऱ्या अर्थानं एवढा शानेनं उभा आहे. आणि त्याच परंपरेचे पाईक 130 वर्ष आमचे डबेवाले या ठिकाणी जशी वारी चुकत नाही तसा डबाही चुकत नाही. त्यामुळे ज्या भक्तीनं विठ्ठलाची सेवा आपण करतो त्याच भक्तीनं ग्राहकाची किंवा ज्याचा डब्बा पोचवायचा आहे त्याची सेवा तुम्ही करता. आणि म्हणून मला असं वाटतं की जरी कधी काळी तुम्ही पंढरपूरला जाऊ शकला नाहीत तरी तुम्ही जे रोज करता ती देखील एक वारीच आहे. रोज वारी करणारे वारकरी हे आमचे डबेवाले आहेत. या एक्सपिरियन्स सेंटरच्या माध्यमातून निश्चितपणे मला विश्वास आहे की हे जे काही कार्य आपण करतो, असामान्य कार्य करतो, ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. मी श्रीकांतजींना एक विनंती करणार आहे आणि त्यांनी त्याचा विचार केलाच आहे, कारण त्यांनी आधी प्रेझेंटेशन मला दाखवलं की जरी आमचे डबेवाले कुठलंही तंत्रज्ञान वापरत नसले तरी एक्सपिरियन्स सेंटरमध्ये जर डबेवाल्यांचं काम लोकांना एक्सपिरियन्स करून द्यायचं असेल तर तिथे मात्र आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरून आणि अशा प्रकारचं एक्सपिरियन्स सेंटर तयार केलं पाहिजे की आलेला व्यक्ती हा त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाला पाहिजे. आणि श्रीकांतजी, तुम्ही स्वतः याकरता निधी उपलब्ध करून दिलाय, पण मी माझ्या वतीनं तुम्हाला सांगतो त्या निधीत काही तुम्हाला कमतरता वाटली तर तुम्ही माझ्याकडनं निधी घ्या, कुठेही पैसा कमी पडू देऊ नका. एक अतिशय अप्रतिम तुम्ही जी संकल्पना काढली आहे ही संकल्पना तुमच्या मनात जशी आहे तसं वर्ल्ड क्लास एक्सपिरियन्स सेंटर हे तुम्ही या ठिकाणी तयार करा. त्याकरता जे लागेल ते निश्चितपणे आपण करू. यासोबत तुम्ही हा जो संकल्प केलाय, आता आपल्या याद्या देखील आपण प्रमाणित केलेल्या आहेत, त्या तयार झालेल्या आहेत, त्या गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत मला असं वाटतं काल परवा तुम्ही दिल्या आहेत. आपण लवकरात लवकर, काही एका दिवशी सगळ्यांना आपल्याला देता येईल असं नाहीये, पण किमान पहिली स्कीम जी आहे ही जेवढ्या लवकरात लवकर करता येईल. आणि एक गोष्ट सुरुवातीला जी आमच्या लक्षात आली नाही ती तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात आणून दिली की डबेवाल्यांकरता घरं तयार करायची असतील तर आपल्याला ती तिन्ही लाईन्सवर तयार करावी लागतील, जेणेकरून त्यांना त्यांच्या घरापासनं हा जो काही त्यांचा व्यवसाय आहे तो नीट करता येईल. तर त्याच दृष्टीने आता आपण जागा शोधण्याचं काम देखील करतोय. आणि मला विश्वास आहे जसं तुमचं कार्य अन्नपूर्णेचं कार्य आहे, हे ईश्वरीय कार्य आहे, तशाच प्रकारचा ईश्वरीय आशीर्वाद
तुमचं काम करण्याकरता आम्हाला मिळेल, जागाही मिळेल आणि त्या ठिकाणी स्कीमही तयार होईल, हा विश्वास आजच्या या दिवशी मी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा ही खंत व्यक्त करतो की या ठिकाणी पोचायला म्हणजे तुमच्याशी एवढ्या जवळ येण्याकरता मला थोडा उशीर झाला, पण आजपासून जो ऋणानुबंध तुमच्याशी तयार झालाय, आता हा जीवनभराचा ऋणानुबंध असेल, हे देखील या निमित्ताने सांगतो. आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला श्रीकांतजी तुम्ही मला आणलं. शेवटी विठ्ठलाची भक्ती करायची असेल तर कोणीतरी विठ्ठलाकडे न्यावं लागतं. कधी आपल्या घरचे लोक नेतात, कधी आपले मित्र नेतात, कधी अजून कोणी आपले गुरु नेतात, कधी सद्गुरू नेतात. तसं तुम्ही मला या विठ्ठलांपर्यंत आणलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी.